ते 4 खासियत है. ये लगा सिक्सर शोल्डर फिर चॅम्पियन कनेक्टिंग इंडिया. नाव आहे गुड्डू सोबत महाडिक. या षटकारासाठी आमच्या मानेगावचे सुपुत्र अविनाश काटे साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. गुड्डू यांच्यासाठी प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी. ओहो, हेलिकॉप्टर उडकावून दिलंय आणि मला वाटतं माघारी परतवतोय तो म्हणजे डीएसके. लगेच बॅक करतोय. गुड्डू यांनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पण स्ट्रोक कुठेतरी फसला. इथे मोठा फटका मारायचा होता. स्वतः कॅप्टन सुमित तांबडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. कर्णधार भाऊ तेजस आणि गुड्डू गुड्डू इकडे गुड्डू इकडे यायचंय. 100 रुपये पारितोषिक घेऊन जायचंय. आपली सोय झाली आहे. लवकर लवकर का थांबायचं होतं तुला. बघूया नवीन फलंदाज येतोय. सुमित स्वतः कॅप्टन नॉन स्ट्राईक वर आहे. तेजस सलामीवीर. ओहो, अविनाश काटे साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गुड्डू याच्यासाठी यश
विजय या षटकारासाठी. नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि ओहो जबरदस्त स्ट्रोक. खासियत आहे, ताकद आहे, नजाकत आहे. शूरवीर का बल्ला मचा रहा है हल्ला. नाव आहे तेजस. मार्को आणि स्टीवा या जोडीला थांबावं लागेल. पुन्हा अविनाश काते साहेबांकडून 100 वेळा पारितोषिक असेल आपल्या खेळाडूतून, आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी. कारण लगातार तीन तीन रविवार 3 चषक मारलेत ते म्हणजे याच भानक गावाच्या सुपरस्टार खेळाडूने काय फलंदाजी केली आहे करतायत ते म्हणजे तेजस. सलामीवीर आहे, त्याला माहित आहे दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत सगळ्यात नक्कीच पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार. नक्कीच ओहो जबरदस्त स्ट्रोक. अशा प्रकारे थोडीशी कुठेतरी ताकद कमी पडली आहे आणि शेलबाद होतोय तो म्हणजे तेजस. चरे खुर्द हा टॉस विन झालाय. सुनील दलवी, एक मिनिट तुमची मुलाखत घ्यायची आहे. प्रत्येक क्रिकेट संघाला एक लागलेली असते म्हणजे सुनील दलवी मामा यांची मुलाखत आहे खास. मामा, मामा माझ्या क्रिकेट क्लब आहे. तुमचं वय वर्ष 40च्या वरती असणार. तुमच्या फिटनेसचा राज काय, त्याच्याबद्दल काय बोलताय? नाही, लाजला तर संपला. सुनील दलवी एक चांगले क्रिकेटर आहेत गाव तालुक्यातील. हा बिल्डिंग निगुडमाल संघाचा कॅप्टन कुठे आहे? नवीन फलंदाज संजय तांबडे, गवळी समाजातील कोहिनूर हिरा. नक्कीच ऑन स्ट्राईकला आहे सुमित. ओहो जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांसाठी गेला का सिक्सर. शूरवीर फिर चैंपियन कनेक्टिंग इंडिया. शेर की दहाड़ जबरदस्त प्रहार ये लग चुका है. ब्रैडेट ब्रैडेट षटकार ना भय ना भीती. रुकी फक्त छत्रपती छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. या षटकामध्ये तब्बल 8 धावा ठोकून काढलेत ते म्हणजे सोमसाई क्रिकेट संघ भानक या संघाने. नक्कीच काय फाईट करतायत तो म्हणजे भानंगा संघ. हॅलो. नक्कीच या षटकामध्ये 3 षटकार लागले, 2 गडी नक्कीच बाद झाले. टोटल धाव संख्या झाली आहे तब्बल 25, 3 गडी बाद. आणि आता सलामीसाठी आलाय संजय तांबडे. नॉन स्ट्राईकला आहे सुमित तांबडे, स्वतः कॅप्टन आणि आजी आणि माजी कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये बॉलर नेम ब्रँड. ओहो नो बॉलचा इशारा आहे पंच यांच्याकडून. हा थांबवले. नक्कीच नो बॉलचा इशारा आहे. आपल्याकडे फ्री हिट नाहीये. नाहीये, नाहीतर नक्कीच आम्ही स्लोगन मारला असता. 27. हा धाव संख्या झाली आहे 27. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो बॉल दिलाय प्राण याचा. बीमर असेल, बघूया आता. सिक्सर किंग सुमित स्वतः कॅप्टन आणि या खेळाडूकडे ताकद आहे, नजाकत आहे आणि खास करून स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतोय. ओहो नक्कीच स्लोवर टाकलेला हा चेंडू निर्धावची सांगता होते, पण चेंडू जर बॅटच्या पल्ल्यामध्ये आला असता ना तर मैदानाच्या बाहेर गेला असता. कारण ज्या प्रकारे बॅटचा फ्लो गेला होता, जबरदस्त फलंदाजी होती ती म्हणजे भानक संघाकडून. आतापर्यंत मला वाटतं तब्बल 3 षटकार लावण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो भानक संघ. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे टोटल 27. 27. वाईटचा इशारा पंच यांच्याकडून. जास्तीत जास्त स्ट्राईक मला वाटतं सुमित आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की हट्टा गट्टा जबरदस्त पट्टा फिरवण्यामध्ये यशस्वी आहे. स्वतः कॅप्टन आहे आणि एक चांगला खेळाडू ओळखला जातो. बघूया आपला घोडे गुमचा प्राण त्या मैदानावर होता बी लागेल शान. ओहो नक्कीच स्लोवर टाकलेला चेंडू 2 धावांचा कॉल असेल आणि नक्कीच 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे सुमित आणि संजय. धाव संख्या झाली आहे 30. अजूनही या षटकामध्ये नक्कीच
4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये 10 ते 12 धावा जर जमल्या ना तर नक्की 40 चा आकडा पार होईल. चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते भानंग या संघाकडून. सुमित एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. ओह जबरदस्त स्ट्रोक फसलाय आणि स्लोवर टाकलेला चेंडू सुमित याला माघारी परतवलंय. कुठेतरी चेंडू ला गती कमी होती. ज्ञानेश्वर नटे फलंदाजी मार्फत सज्ज होतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया नवीन फलंदाज येतोय ज्ञानेश्वर ज्ञानू. एक चांगला अष्टपैलू खेळाडू मानगावचा स्टार ज्याने 15 वर्ष गाजवले. SYM क्रिकेट संघाचा आगमन आपला खास मित्र जय घाटवल याचे इकडे आगमन होतंय. नक्कीच जय आणि अंकेश अजूनपर्यंत मी यांच्यावर 15 वर्ष खेळतोय पण अजूनपर्यंत जय कोण आणि अंकेश कोण हेच मी ओळखत नाहीये. ही खासियत आहे या संघाकडे. बघूया चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच संजय तांबडे याला आता क्लास दाखवावा लागेल. आत्मविश्वास आहे. ओहो जबरदस्त स्ट्रोक. ओके 2 धावांचा कॉल असेल आणि कुठेतरी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. अजूनही काही चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या झाली तब्बल 32. अजून एक षटकार तर मारावाच लागेल. निवृत्त संघाचं आगमन झालंय. आमच्या श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे संघातर्फे नक्कीच या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओहो काय क्लास दाखवलाय संजय तांबडे यांनी आणि नक्कीच 2 धावांचा कॉल असेल. नाही 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे संजय तांबडे. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या झाली तब्बल 34. नक्कीच जर का चौकार गेला तर होतील 40. षटकार गेला तर 42 आणि जर डॉट गेला तर थांबावं लागेल. मोरोने गावचे अध्यक्ष शांताराम गायकर साहेबांचं आगमन झालंय. आमच्या श्री समर्थ क्रिकेट संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटचा चेंडू आहे. ओहो जबरदस्त अशा प्रकारे धावबाची संधी आणि काय प्राणने गोलंदाजी केली आहे. तसेच मी मराठी प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष आदेश लाड साहेबांचं आगमन झालंय. श्री समर्थ क्रिकेट संघ मोरोणे संघातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी मराठी प्रतिष्ठान ही रायगड जिल्ह्यात एक संस्था आहे. एक सामाजिक संस्था ओळखला जातो आणि नक्कीच मदत करण्यामध्ये ही संस्था पुढे असते. त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आमचे आदेश लाड साहेब. यांचे इकडे आगमन झालंय. आमच्या श्री समर्थ क्रिकेट संघातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा घोडेकुम या संघाने कृपया करून खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. फलंदाजीसाठी मानंगाव आपला खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. कारण की आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आपण. तसेच कैलाश गायकर चांदोरे गौलवाडचे सुपुत्र यांचं सुद्धा आगमन झालंय. श्री समर्थ क्रिकेट संघ यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच विनोद रिकामे माजी अध्यक्ष मोरवणे गावचे यांचं सुद्धा आगमन झालंय. श्री समर्थ क्रिकेट संघ हाही त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला कवडेकोम या संघाला विजयासाठी 18 चेंडू मध्ये तब्बल 35 धावा बनवायच्या आहेत. बॉल नवीन बॉल द्यायचा आहे. मराठी प्रतिष्ठान रायगड 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 मराठी प्रतिष्ठान मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान
आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शांताराम गायकर साहेबांना आमंत्रित करतोय संजय मिरगल हां यांनी सुद्धा यायचं आहे. तसेच मी मराठी प्रतिष्ठान एक मराठी मानाची सन्मानाची आणि सामाजिक संस्था आहे आपल्या रायगडमध्ये मी मराठी प्रतिष्ठान आणि या संस्थेचे अध्यक्ष आहेत आदेश लाड साहेब यांनी ते समोर यायचं आहे आणि पुष्पगुच्छ स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार करतील श्री शांताराम गायकर साहेब. चला गोलंदाजी मार्कवर सज्ज होते बाबू संजय तांबडे उर्फ बाबू. एक चांगली गोलंदाजी एक माजी कॅप्टन भानंगावचा. ओह या गोलंदाजाला खेळणं तेवढं सोपं नाहीये कारण की एकच धाव्यामध्ये समाधान मानावे लागेल. थोडासा खराब क्षेत्ररक्षण किरण मिरगळ कुठेतरी धडपडतोय आउटफील्ड खराब असल्या कारणानं. तसेच अविनाश काते साहेबांनी यायचं आहे आणि हां अविनाश काते साहेबांनी यायचं आहे पुढे आणि त्यांचं सुद्धा स्वागत करतील प्रदीप गायकर साहेब. त्याने अविनाश काते साहेबांना पुष्पगुच्छ देतील प्रदीप गायकर साहेब. आमच्या भानंगावचे सुपुत्र आहेत अविनाश काते त्यांना पुष्पगुच्छ देतील प्रदीप गायकर. एक चेंडू दोन धावा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि मला वाटतं स्ट्रोक चांगला आहे 4 धावांसाठी. ये लगा चौकार शूरवीर फिर चॅम्पियन कनेक्टिंग इंडिया. हॅलो थँक्यू डीजे. तसेच कैलाश गायकर चांडोरे गौलवाडीचे सुपुत्र कैलाश गायकर साहेब यांनी सुद्धा यायचं आहे आणि त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी मी विनोद रिकामे साहेबांना आमंत्रित करतोय. कैलाश गायकर साहेबांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे चांदोरे गौलवाडीचे सुपुत्र विनोद रिकामे. स्ट्रोक फसलाय आणि क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली आणि दाखवून देतोय बाबू संजय तांबडे. साला कुछ भी हो झुकेगा नहीं आणि नाम सुनके फ्लावर समझा क्या मैं तला तालुका का फायर है फायर. नाव आहे संजय तांबडे. तसेच सुरेश दिवेकर साहेब कुठे असतील त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे व्यासपीठावर. सुरेश दिवेकर पाष्टीगावचे सुपुत्र आणि त्यांना पुष्पगुच्छ देतील आनंद रिकामे साहेब. तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे HK स्टाइल ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों. तसेच नवदीप मित्रमंडळ पाष्टी गावचे सुपुत्र लंकेश धुमाल पाष्टी गावचे उपाध्यक्ष. ओहो चांगला स्ट्रोक बघायला मिळते आपल्याला. नक्कीच इथे 2 धावा होण्याचा प्रयत्न असेल आणि नाही थांबवले. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. तसेच नवदीप मित्रमंडळ पाष्टी गावचे सुपुत्र लंकेश धुमाल साहेबांनी यायचं आहे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन संतोष मिरगल. आमचे नवदीप मित्रमंडळ मुंबईचे उपाध्यक्ष आहेत लंकेश धुमाल आणि पाष्टी गौलवाडी या क्रिकेट संघाचे कोच आहेत लंकेश धुमाल. प्रत्येक मैदानावर करतात कमाल आणि त्यांना पुष्पगुच्छ देतील संतोष मिरगल मोरवणे गावचे सुपुत्र. तसाच मॅच कडे जाऊया आणि रंगात आणूया. चांगली गोलंदाजी हाताळतोय म्हणजे संजय तांबडे उर्फ बाबू गवळी समाजातील कोयनूर हिरा. आतापर्यंत एक गडी बाद. नक्कीच त्याला रिव्हर्स अटेम्प्ट केला गणेश याने आणि त्याला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे संजय तांबडे. किती आले 7 धावा शेवटचा चेंडू आहे ना. ओहो क्लास दाखवतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतोय सूरज महाडिक. अचूक फेकी नाही 2 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. अशा प्रकारे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे DS केल्या थांबावं लागेल शेवटपर्यंत. गणेश खेडेकर माघारी परतल्यानंतर जिम्मेदारी असेल स्वतः कॅप्टन ती म्हणजेच नक्कीच पहिले षटक इथे प्रगती पथावर आहे. मला वाटतं 12च्या रन रेटने लगभग खेळावं लागेल.
ते म्हणजे घोडेगुम या संघाला एक गडी बाद झालाय आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 9. शेवटचा चेंडू असेल निर्णायक चेंडू. मॅचमध्ये कमबॅक करावे लागेल घोडेगुम या संघाला, कारण की मॅचमध्ये एक रंगत वाढेल. DSK याच्यावर मोठी जिम्मेदारी असेल. मागच्या रविवारी GPL म्हणजे चेंबूर विभागात झालेली स्पर्धा, गवळी समाज प्रीमियर लीग या स्पर्धेचा मानकरी असलेला DSK ह्याच्यावर एक जिम्मेदारी असेल. चांगली फलंदाजी करायची आणि स्वतः कॅप्टन आहे. नवीन फलंदाज आलाय तो घोडेगुम संघाचा नाव आहे सुधीर. चांगला स्ट्रोक. इथे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. काय क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे मला वाटतं सागर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली ती म्हणजे संजय तांबडेवानी. एक षटक संपलाय, एक गडी बाद आणि धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 10. घोडेगुम संघ बोलतोय आमच्याकडे पण पहा, पण नक्कीच आम्ही तुमच्याकडे पाहू दोन्ही संघांकडे, पण मॅच जिंकावी लागेल. जो जिंकला तो पुढील स्पर्धेमध्ये दाखल होणार, जो हारला तो माघारी परतावा लागेल. बघूया गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुबोध महाडिक, शूरवीर ब्रँड अँबॅसेडर, भानंगावचा सुपुत्र. सध्या तळागवली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून या खेळाडूची निवड आम्ही करण्याचा प्रयत्न आहे. दोस्ती यारी ग्रुप नवीन पर्व तयार करतोय आणि त्या पर्वावर सध्या चर्चा चालू आहे. नक्कीच थोड्या दिवसात आगमन होईल या स्पर्धेचं. बघूया सुबोध महाडिक विजयासाठी 12 चेंडू आणि तब्बल 35 ना 12 चेंडू आणि 35 धावा बनवायच्या आहेत. 12.50च्या धावगतीने धावा बनवायला लागतील. सुधीर, ओहो काय स्ट्रोक खेळलाय. नक्कीच 2 धावा बनवायचा प्रयत्न असेल. सागर चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेके. ओह अशा प्रकारे चांगला डिसिजन दिलाय पंच यांनी आणि धावबाद. काय अचूक फेकी केली आहे ती म्हणजे सागर. मूर्ती लहान पण कीर्ती महान. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा ओ सबसे बडा. आज मुसीबत साठी खडा आहे तो मला वाटतं सागर. चांगला अचूक फेकी आणि सुधीर याला कुठेतरी थोडीशी रनिंग कमी पडली आणि दुसऱ्या विकेटचं पतन. सुधीर याला यावं लागेल रिटर्न. आता खूप मोठी जिम्मेदारी आहे ती DSK याच्यावर. नवीन फलंदाज येतोय अजय, जर्सी नंबर 19. मी मराठी प्रतिष्ठान रायगड, रायगड. मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड. हॅलो हॅलो, थँक्यू DJ. 11 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 24 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतोय, नाव आहे अजय, ज्याच्या नावामध्ये जय आहे. पण आज बघूया जय कोणाचा होतोय आणि पराजय कोणाचा होतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय तो म्हणजे सुबोध महाडिक उर्फ गुड्डू, मॅन फ्रॉम भानंग गौलवाडीचा सुपरस्टार, गवळी समाजाचा आयकॉन. या खेळाडूकडे विचार केला जातोय. बघूया आता अजय याला कुठेतरी थांबावं लागेल, कारण की 11 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 24 धावांची गरज आहे. 4 चौकार मारायचे आहेत. पण बघूया ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू नक्कीच. ओहो काय क्षेत्ररक्षण करतोय संजय तांबडे आणि 2 धावांवर इथे समाधान मानावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते घोडेगुम या संघाकडून. नक्कीच DSK हा नॉन स्ट्राईकला आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न असेल भानंगकोंड या संघाकडून, कारण याच DSK दहिवली गावचा सुपरस्टार मेहुल खेडेकर याला 6 चेंडूमध्ये तब्बल 4 षटकार मारले होते. ओहो अशा प्रकारे माघारी परतावं लागेल ते म्हणजे अजय याला. दुसऱ्या कोणी बी नव्हतं डोंगराने माती उडली, घरात दुसऱ्या कोणी बी नव्हतं डोंगराने माती उडली. नक्कीच कुठेतरी ज्या प्रकारे मासा तडपतोय त्या प्रकारे ती DSK तडपतोय स्ट्राईक घेण्यासाठी. आणि जास्तीत जास्त भानंगकोंड संघ विचार करतोय की DSK ला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज येतोय रोशन.
ओहो जबरदस्त स्ट्रोक, क्लास दाखवला इथे. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावांवर समाधान मानावं लागेल. आणि ओहो गचाल क्षेत्ररक्षण, आणि कुठेतरी या 4 धावांनी जीवनदान मिळेल, तो म्हणजे घोडेगुम या संघाला. इथे गरज नव्हती या प्रकारे थ्रो करायची, कुठेतरी DSK नक्कीच विचार करत असेल. हा पंच टोटल धावून किती काढले? टोटल 6 धावा. ओके 6 धावा. हॅलो धाव संख्या झाली 19. हॅलो धाव संख्या झाली आहे तब्बल 19. चला धाव संख्या झाली आहे 19. चेंडू झालेत आतापर्यंत 4. कुठेतरी खराब फेकी, नक्कीच मला वाटतं ओहो 2 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आणि ज्या प्रकारे मासा तडपतोय त्या प्रकारे DSK तडपतोय स्ट्राईक घेण्यासाठी. आणि धाव संख्या झाली आहे तब्बल 21. आता नवीन फलंदाज आहे रोशन, ज्याच्या नावातच रोशन आहे, आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी सज्ज झालाय. आणि गरज आहे ती 7 चेंडू आणि विजयासाठी 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14 धावा. कोण बनणार या मैदानावरचा छावा? भानंकी घोडेगुम की भानंकोंड? ओहो काय चेंडू टाकलाय, वाईटचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळतंय. नक्कीच सुंदर असं पंचगिरी बघतायत. चेंडूला जास्तीत जास्त हाईट दिली असल्या कारणानं पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. कुठेतरी तो फेकलेला चेंडू, ज्या अवांतर धावा मिळाल्या 4, कुठेतरी घोडेगुम संघाला मॅच मध्ये आणली आहे. ओहो निर्धाव टाकलाय चेंडू आणि गरज आहे ती 6 चेंडू आणि 13 धावांची. चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजे सुबोध. नक्कीच तो नाराज असेल त्या फेकीवर, तिथे 4 धावा मिळाल्या. पण आता शेवटचा गोलंदाज बघूया कोण असेल. आणि स्ट्राईक आहेत वीर DSK याच्याकडे. सहा चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कोणताची मार्कवर फानंगावचा सुपुत्र ज्याचं नाव आहे ए प्रकाश, बॉलर नेम सुयोग काते, सॉरी सुयोग महाडिक, पवन बुवा महाडिक यांचे दुसरे सुपुत्र, जो सुबोध महाडिक याचा छोटा भाऊ आहे. आणि घोडेगुम गावचा सुपरस्टार DSK. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. बघूया मॅच, मी तर बोलतोय 50-50% दोन्ही संघांकडे आहे. पण जो चांगला खेळेल तो जिंकेल.
अंधार फार झाला तर दिवा पाहिजे रस्त्याला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे भानंग कोंड की घोडे घुम. या मैदानावर ठोकतोय धूम पण धूम तर ठोकावी लागेल. काटो की टक्कर किसके मुंह में होगी जीत की घी शक्कर. इथून जर हरलात तर माघारी परतावा लागेल. ही स्पर्धा सोडून एक वर्ष वाट बघावी लागेल कारण की हा चषक म्हणजे जणू काय 2020 वर्ल्ड कप. स्ट्रोक चांगला आहे. चेंडू झाले 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. ये लगा चौकार शूरवीर फिर चॅम्पियन कनेक्ट थेग इंडिया. पुन्हा एकदा संधी असेल डीजे मास्टर यांना. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं डोंगराने माती उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं डोंगराने माती उडी. थँक्यू डीजे मास्टर. मी पहिल्याच बोललो होतो ज्या प्रकारे मासा विदाऊट पाण्यासाठी तडफड त्याच प्रकारे DSK दिनेश खेडेकर तडफड होता स्ट्राईक घेण्यासाठी आणि आता स्ट्राईक त्याच्याकडे आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असेल या मैदानावर. इथे क्लास दाखवावा लागेल. गोलंदाज आणि फलंदाज प्रत्येक संघातील खेळाडू इथे स्टार आहेत. फक्त सुपरस्टार बनवण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे आमच्या मोरवणे या गावाने. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. ओह ट्रिपला उद्ध्वस्त केलाय आणि यस साला कुछ भी हो मैं छूकेगा नहीं. नाम सुन के फ्लावर समजा क्या फायर है वो फायर. आणि दाखवून देतोय सुयोग महाडिक. DSK मला असं वाटतंय त्याला असं वाटत असेल कुठेतरी रेल्वेच्या पटरीवर मी आत्महत्या केली की काय. कारण की हा खेळाडू नाही हा विध्वंसक खेळाडू होता DSK म्हणजे घोडेघुम या संघाचा. कारण की हा खेळाडू जर का शेवटपर्यंत असताना तर मी बोलतोय 2 चेंडू राखून हा संघ जिंकला असता. आता गरज आहे 4 चेंडू आणि 9 धावांची. DSKला माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज येतोय. प्राण ओतावी लागेल. जान या मैदानावर दाखवून द्यावी लागेल. यस माझ्यामध्ये आहे ती शान. 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. नक्कीच असं वाटतंय की मॅच घोडेघुम की मॅच भानंगकोंड. मॅच भानंगकोंड की मॅच घोडेघुम. नक्कीच या मैदानावर दोन्ही संघ ठोकतायत ते म्हणजे धूम. बॅड लक DSK ध्वस्त मस्त ट्रिपला उद्ध्वस्त केला ते म्हणजे सुयोग महाडिक यांनी. काय गेम मध्ये आलाय तो म्हणजे भानंग हा संघ. लगातार 3 संडे फायनल खेळणारा संघ. तालुक्यातील नामवंत संघ जबरदस्त. ज्या 3 वर्ष अगोदर याच प्रकारे हा संघ खेळायचा आणि कुठेतरी 3 वर्षांनी सूर गवसलाय तो म्हणजे या संघाला. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. प्राण ओहो पुन्हा एकदा फाईन लेग रिझन मध्ये. ओहो अचूक फेकी करावी लागेल. थांबवावं लागेल इथे. येस 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय क्षेत्ररक्षण करतोय सागर छान. बडा मंच बडा पंच. ये खिलाडी बनेगा भानंगकोंड का सरपंच. आता गरज आहे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. रोशन ज्याच्या नावामध्येच रोशन आहे पण आपल्या गावाचं जर का नाव रोशन करायचं असेल तर इथे बनवावं दाखवावे लागेल. काय गोलंदाजी केली आहे आणि सुयोग माडिक याचं अभिनंदन करतायत ते म्हणजे भानंग गावचे सुपुत्र